नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीचा जो प्रिलिमचा पेपर झालेला आहे तो बघणार आहोत। मित्रांनो, खरं तर हा तुमच्या समोर जो काही पेपर दिसतो हा हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषेमध्ये असतो। परंतु जर बघितलं यूपीएससीचा सिलेबस आणि एमपीसी राज्यसेवेचा सिलेबस बघितला तर जवळपास सारखा आहे। परंतु भाऊ काय असतो आणि हिंदी आणि इंग्रजीमध्ये पेपर असतो, त्यामुळे आपण त्या पेपरकडे बघतच नाही। खरं जर बघितला तर पेपरची काठिण्य पातळी तेवढी नाहीये। ही काठिण्य पातळी विद्यार्थ्यांना कळावी आणि एमपीएससीची जी काही तयारी करतात विद्यार्थी ते यूपीएससी कडे वळावे या उद्देशानं यूपीएससीचा जो काही संपूर्ण पेपर आहे तो मी मराठीमध्ये भाषांतरित केलेला आहे। तर तो आपण संपूर्ण पेपर आता बघूयात। वेळ न घालवता सुरुवात करतोय। प्रश्न पहिला, हा जो काही तुम्हाला सेट मी पूर्वी दाखवलेला आहे तो सेट ए आहे आणि तुम्हाला जर तो सेट बघायचा असेल इंग्रजी हिंदी मध्ये तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तो सेट मिळवू शकता। ठीक आहे, तर प्रश्न पहिला, गुंतवणुकीच्या संदर्भात खालील गोष्टी विचारात घ्या। बॉन्ड्स, हेज फंड्स, स्टॉक्स, व्हेंचर कॅपिटल। आता वरीलपैकी किती गोष्टींना पर्यायी गुंतवणूक निधी म्हणजे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड म्हणून गणले जाते? तर फक्त दोन। आता ते दोन कोणते ते बघूयात। हेज फंड आणि व्हेंचर कॅपिटल, याशिवाय प्रायव्हेट इक्विटी जे की या प्रश्नामध्ये दिलेले नाही, हे काय आहेत? पर्यायी गुंतवणुकीचे निधी आहेत। आता बॉन्ड्स आणि स्टॉक्स हे काय आहेत? पारंपरिक गुंतवणुकीचे प्रकार आहेत, ते अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंटचे फंड नाहीत। ठीक आहे, त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत? एक, सरकारी बॉन्डची खरेदी विक्री करणं। दुसरं, परकीय चलनाची खरेदी विक्री करणं। निवृत्ती वेतन निधी व्यवस्थापन करणं। लक्षात घ्या, हे कोण करतं? पीएफआरडीए। खाजगी कंपन्यांना कर्ज देणं, याचाही संबंध नाहीये। आणि चलनी नोटा छापणे आणि वितरित करणे, म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 5 हे रिझर्व्ह बँकेचे काम आहेत। तर रिझर्व्ह बँकेला सरकारी बॉन्ड्स, परकीय चलनाची खरेदी विक्री तसेच नोटा छापणे, नोटांच्या वितरणातून उत्पन्न मिळत असते। इतर पर्याय काय चुकीचे आहे? कारण निवृत्ती वेतन पीएफआरडीए करतं आणि खाजगी कंपन्यांना कर्ज देण्याचं काम व्यापारी बँका करतात। ठीक आहे, आता भारताच्या केंद्र सरकारच्या संदर्भात काही माहिती दिलेली आहे। तो 3 संस्था दिलेले आहेत, त्यांचे कार्य दिलेले आहेत आणि ते कुठल्या विभागाअंतर्गत येतात हे सांगितलेले आहे। म्हणजे ईडी अंमलबजावणी संचालनालय। ओके, हे काय? फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा 2018 ची अंमलबजावणी करणे आणि अंतर्गत सुरक्षा विभाग म्हणजे गृह मंत्रालया अंतर्गत येतं असं सांगितलेलं आहे। ही माहिती चुकीची आहे, कारण जे काय आहे अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी हे वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत कार्य करतं, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत करत नाही। आता बाकीच्या जोड्या तर बरोबर आहे। महसूल गुप्तचर संचालनालय हे सीमा सुरक्षा कायदा 1962 तरतुदीची अंमलबजावणी करतं आणि महसूल विभागाच्या वित्त मंत्रालया अंतर्गत येतं। आता प्रणाली आणि डेटा व्यवस्थापन महासंचालनालय हे कर अधिकाऱ्यास चांगल्या धोरणासाठी आणि कर चुकविणाऱ्या पकडण्यासाठी मोठ्या डेटाचे विश्लेषण करतं आणि ते महसूल विभागाच्या वित्त मंत्रालया अंतर्गत येतं। ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2। पुढे खालील विधाने विचारात घ्या। भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतातील सर्व सूचीबद्ध बँकांना व्यवसाय जबाबदारी आणि टिकाऊपणा अहवाल म्हणजे BRSR सादर करणे अनिवार्य करते। चुकीचं आहे। भारतात BRSR सादर करणारी कंपनी अहवालात मोठ्या प्रमाणात गैर आर्थिक स्वरूपाच्या गोष्टीचा खुलासा करते, हे विधान बरोबर आहे। फक्त विधान बी चूक आहे आणि एक बी बरोबर आहे, आणि म्हणजे पहिलं विधान चूक आहे, दुसरं विधान बरोबर आहे। ठीक आहे, BRSR मध्ये कंपन्या पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन संबंधित गैर आर्थिक बाबी माहितीचा खुलासा असतो, केलेला असतो। पर्याय 1 का चुकीचा आहे? BRSR सादर करणे भारतीय रिझर्व्ह बँकेचं नव्हे तर सेबीने अनिवार्य केलेलं आहे। ठीक आहे, आता पुढचा प्रश्न विधान 1 आहे। खालील विधाने विचारात घ्या। पहिलं विधान, भारतात ग्रामीण भागातील कुक्कुटपालन
आणि लोकर उत्पादन सारख्या संलग्न कृषी क्रियाकलापापासून मिळणारे उत्पन्न कोणत्याही करातून सूट दिलेले आहे. आणि दुसरं विधान आहे, भारतात ग्रामीण भागातील कृषी जमीन आयकर कायदा 1961च्या तरतुदीनुसार भांडवली मालमत्ता मानली जात नाही. उपरोक्त विधानाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान बरोबर आहे. हे ऑप्शन आहेत खाली, ते मी वाचत नाही. तर अचूक उत्तर आहे पहिलं विधान बरोबर नाही, कारण की उत्पन्नातून सूट दिलेली नाहीये. आणि दुसरं विधान बरोबर आहे, कारण आयकर कायद्यानुसार ग्रामीण भागातील कृषी जमीन भांडवली मालमत्ता मानली जात नाही, त्यामुळे तिच्या हस्तांतरणावर ट्रान्सफरवर जे काही भांडवली लाभ कर आकारला जात नाही, म्हणजे कॅपिटल गेन. त्याच्यानंतर पहिलं विधान चुकीचं का आहे? कारण की ग्रामीण भागातील कुक्कुटपालन आणि लोकर उत्पादन यासारख्या कृषी संलग्न क्रियाकल्पापासून मिळणारे सर्व उत्पन्न हे करमुक्त नसते. काही विशिष्ट अटी आणि नियमानुसार काही प्रमाणामध्ये त्यामध्ये सूट मिळू शकते, परंतु हे सर्व उत्पन्न करमुक्त नसते. त्यामुळे पर्याय 1 हे चुकीचे आहे. त्याच्यानंतर खालील विधाने विचारात घ्या. भारताने खनिज सुरक्षा भागीदारीमध्ये सदस्य म्हणून भाग घेतला आहे. भारत त्यांच्याद्वारे ओळखल्या गेलेल्या सर्व 30 गंभीर म्हणजे क्रिटिकल खनिजामध्ये संसाधन समृद्ध देश आहे. आणि तिसरं विधान आहे, संसदेने 2023 मध्ये खाण आणि खनिजे म्हणजे विकास आणि नियमन कायदा 1965 मध्ये सुधारणा केली आहे, ज्यामुळे केंद्र सरकारला काही गंभीर खनिजासाठी खाणपट्टे आणि संयुक्त परवान्याचा विशेष लिलाव करण्याचा अधिकार मिळालेला आहे. तर पहिलं विधान आणि दुसरं विधान हे बरोबर आहे, अचूक आहे. आणि जे काही दुसरं विधान आहे ते चुकीचं आहे, कारण पहिलं आणि दुसरं विधान बरोबर आहे. भारताने खनिज सुरक्षा भागीदारीमध्ये सहभाग घेतला आहे आणि 2023 मध्ये खाण कायद्यात सुधारणा केली आहे किंवा झाली आहे. आणि दुसरं जे काही विधान आहे, भारत सर्व 30 गंभीर क्रिटिकल खनिजामध्ये संसाधन समृद्ध नाही. काही गंभीर खनिजासाठी भारत मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे, त्यामुळं दुसरं विधान हे चुकीचं आहे. पुढे खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, सामान्यतः कंपनीतील गुंतवणुकीवरील परताव्याच्या बाबतीत भागधारकाच्या तुलनेत बॉन्ड धारकांना तुलनेने कमी धोका असतो असे मानले जाते. दुसरं विधान, बॉन्ड धारक हे कंपनीला कर्ज देणारे असतात तर भागधारक हे कंपनीचे मालक असतात. तिसरं विधान, परतफेडीच्या उद्देशाने कंपनीद्वारे भागधारकापेक्षा बॉन्ड धारकांना प्राधान्य दिले जातं. तर उपरोक्त विधानाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर विधान पहिलं आणि दुसरं हे 2 बरोबर आहे, आणि विधान दुसरं आणि विधान तिसरं हे दोन्ही बरोबर आहेत, आणि दोन्ही विधान 1 चे स्पष्टीकरण करतात. ठीक आहे. विधान 2 आणि 3 दोन्ही सत्य आहेत आणि ते विधान 1 ला पुष्टी देतं. बॉन्डधारक हे कर्जदार असल्याने त्यांना निश्चित व्याज मिळते आणि कंपनी बंद झाल्यास मालमत्तेवर त्यांचा पहिला हक्क असतो. भागधारक हे मालक असल्याने त्यांना धोका जास्त असतो, कारण त्यांना लाभांश कंपनीच्या नफ्यावर अवलंबून मिळतो आणि मालमत्तेवर त्यांचा हक्क कर्जदारांच्या लायबिलिटी दिल्यानंतरचा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर खालील विधाने विचारत घ्या. भारत जागतिक स्तरावर व्यापार होणाऱ्या सर्व इक्विटी पर्याय कराराचा खूप मोठा भाग व्यापतो आणि त्यामुळे मोठी तेजी दर्शवते. भारताचा शेअर बाजार अलीकडच्या काळात वेगाने वाढला आहे आणि त्याचे काही वेळेसाठी हाँगकाँगलाही मागे टाकले आहे. लहान गुंतवणूकदारांना पर्याय व्यापाराच्या धोक्याविषयी चेतावणी देण्यासाठी किंवा या संदर्भात नोंदणी नसलेल्या वित्तीय सल्लागारावर कारवाई करण्यासाठी कोणतेही नियामक संस्था नाहीये. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर अचूक उत्तर आहे फक्त पहिलं विधान आणि दुसरं विधान बरोबर आहे. पहिलं आणि दुसरं विधान का बरोबर आहे? भारत इक्विटी पर्यायाचे मोठ्या प्रमाणात आणि भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ झालेली आहे. आणि तिसरं विधान का चुकीचं आहे? भारतीय प्रतिभूती आणि नियामक मंडळ म्हणजे सेबी ही लहान गुंतवणूकदारांना
पर्यायी व्यापाराच्या धोरणाविषयी चेतावणी देण्यासाठी आणि नोंदणी नसलेल्या वित्तीय सल्लागारावर कारवाई करण्यासाठी एक नियामक संस्था आहे. सेबी वेळोवेळी गुंतवणूकदारासाठी मार्गदर्शक तत्वे आणि चेतावणी जारी करत असते आणि नियमाचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करते. म्हणून तिसरं विधान आहे हे चुकीचं आहे. पुढे पहिलं विधान, चक्रीय अर्थव्यवस्था हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करते. चक्रीय अर्थव्यवस्था कच्च्या मालाचा इनपुट म्हणून वापर कमी करते. चक्रीय अर्थव्यवस्था उत्पादन प्रक्रियेतील कचरा कमी करते. उपरोक्त विधानाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर अचूक जे काही उत्तर आहे विधान दुसरं आणि विधान तिसरं हे दोन्ही बरोबर आहेत आणि दोन्ही विधान एकचं स्पष्टीकरण आहे. चक्रीय अर्थव्यवस्था वस्तू आणि संसाधनाचा पुनर्वापर आणि पुनर्चक्रण यावर भर देते. यामुळे नवीन कच्च्या मालाची गरज कमी होते असं विधान 2 म्हणतं आणि उत्पादन प्रक्रियेतील कचरा कमी होतो असं विधान 3 म्हणतं. जेव्हा कच्च्या मालाचा वापर कमी होतो आणि कचरा कमी होतो तेव्हा नैसर्गिकरित्या उत्पादन आणि कचरा व्यवस्थापनाशी संबंधित हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होतं. हे पर्याय क्रमांक 1 चं स्पष्टीकरण देतं. ठीक आहे. त्यानंतर भांडवली पावत्यामुळे सरकारची देयता निर्माण होते आणि मालमत्तेत घट होते. कर्जे आणि गुंतवणूक या भांडवली पावत्या आहेत. कर्जावरील व्याजाच्या प्राप्तीमुळे सरकारची देयता निर्माण होते. कोणते विधान बरोबर आहे? तर पहिलं आणि दुसरं विधान बरोबर आहे. पहिलं विधान काय? भांडवली पावत्या जसे की कर्ज घेतल्याने सरकारची देयता वाढते आणि सार्वजनिक उपक्रमामध्ये निर्गुंतवणुकीमुळे सरकारची मालमत्ता कमी होते. त्यामुळे विधान पहिलं बरोबर आहे. विधान दुसरं, सरकारने घेतलेले कर्ज आणि सार्वजनिक उपक्रमामधील निर्गुंतवणूक या भांडवली पावत्याचे प्रकार आहेत. त्यामुळे हे विधान पण दुसरं बरोबर आहे. तिसरं चुकीचं का आहे? कारण कर्जावरील व्याजाची प्राप्ती ही सरकारची महसुली पावती म्हणजे रेव्हेन्यू रिसिप्ट आहे, भांडवली पावती नाहीये. तसेच व्याजाची प्राप्ती सरकारची देयता निर्माण करत नाही तर ती सरकारचे उत्पन्न असते. त्यामुळे म्हणजे तिसरं विधान चुकीचं आहे. राजाराम मोहन राय इतिहासाचे प्रश्न चालू झाले. राजाराम मोहन राय यांच्याबद्दल खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, त्यांच्या मनात पूर्वेकडील पारंपरिक तात्विक प्रणालीबद्दल खूप प्रेम आणि आदर होता. त्यांनी आपल्या देश बांधवांनी तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच सर्व पुरुष आणि स्त्रियांच्या मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक समतेच्या तत्वाचा स्वीकार करावा अशी त्यांची इच्छा होती. तर कुठलं विधान किंवा विधाने बरोबर आहेत? तर पहिलं आणि दुसरं म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहे. राजाराम मोहन राय हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे समाजसुधारक होते. त्यांचे पूर्वेकडील पारंपरिक ज्ञान आणि तत्वज्ञानावरील प्रेम आणि आदर होता, परंतु त्याच वेळी ते आधुनिक विचार, तर्क आणि विज्ञानाचे प्रोत्साहकर्ते पण होते. त्यांनी समाजात मानवी प्रतिष्ठा आणि स्त्री पुरुष समानतेची स्थापना व्हावी यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याच्यानंतर असहकार आंदोलनाच्या संदर्भात खालील विषय विचारात घ्या. पहिलं विधान आहे न्यायालय आणि परदेशी कपड्यावर बहिष्कार. दुसरं आहे कठोर अहिंसेचे पालन. तिसरं आहे सार्वजनिक ठिकाणी वापर न करता पदव्या आणि सन्मान राखणे. हे विधान चुकीचं आहे. तंटे सोडवण्यासाठी पंचायती स्थापना म्हणजे पहिलं, दुसरं आणि चौथं म्हणजे हे 3 विधान बरोबर आहे. असहकार आंदोलनात न्यायालय आणि परदेशी कपड्याचा बहिष्कार, कठोर अहिंसेचे पालन आणि तंटे सोडवण्यासाठी पंचायतीची स्थापना यांचा समावेश होता. सार्वजनिक ठिकाणी वापर न करता पदव्या आणि सन्मान राखणे चुकीचे आहे. कारण असहकार आंदोलनाचा सक्रिय भाग नव्हते. लोकांना त्यांच्या पदव्या आणि सन्मान सोडण्यास सांगण्यात आले होते. केवळ त्यांचा वापर न करण्याचे आव्हान नव्हते. ठीक आहे. त्याच्यानंतर अरगट्टा नावाचे सिंचन उपकरण म्हणजे काय? पुलीवरून ओढलेली चामड्याची पाण्याची पिशवी, मातीच्या घागरी, त्याच्या आऱ्याच्या बाहेरील टोकांना बांधलेले मोठे चाक, बेलाद्वारे चालवलेला मोठा मातीचा घडा किंवा मोठ, दोरीने थेट हाताने वर खेचलेली मोठी पाण्याची बादली.
तर अचूक उत्तर आहे मातीच्या घागरी त्याच्या आऱ्याच्या बाहेरील टोकांना बांधलेले मोठे चाक म्हणजेच अरगटा. अरगटा हे प्राचीन सिंचन उपकरण होते. त्यात एक मोठे चाक असे, त्यांच्या कडेला मातीच्या घागरी बांधलेले असत. हे चाक फिरल्यावर घागरी खाली पाण्यात बुडून पाणी भरून वर येत आणि एका ठिकाणी पाणी सोडत, जसं मोठ होते ना त्या प्रकारचे. इतर जे काही पर्याय आहे चुकीचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्राचीन भारतातील खालीलपैकी कोणत्या शासकाने मत्तविलास, विचित्र चित्त, गुणभर या पदव्या धारण केल्या होत्या? पर्याय आहेत महेंद्र वर्मन पहिला, सिंह विष्णू, नरसिंह वर्मन पहिला आणि सिंह वर्मन. तर अचूक उत्तर आहे महेंद्र वर्मन पहिला याने काय केलेलं होतं, मत्तविलास, विचित्र चित्त आणि गुणभर या पदव्या धारण केल्या होत्या. पल्लव वंशाचा राजा महेंद्र वर्मन पहिला याने मत्तविलास, विचित्र चित्त आणि गुणभर यासारख्या अनेक पदव्या धारण केल्या होत्या. तो एक विद्वान आणि कलाप्रेमी शासक होता. मत्तविलास प्रहसन नावाचे संस्कृत नाटक त्यानेच लिहिलेले होते. सिंह विष्णू हा महेंद्र वर्मन पहिल्याचा पिता आणि पल्लव वंशाचा एक महत्वाचा राजा होता, पण त्याने या पदव्या काही धारण केलेल्या नव्हत्या. नरसिंह वर्मन पहिला हा महेंद्र वर्मन पहिल्याचा पुत्र आणि एक शक्तिशाली पल्लव राजा होता. त्याने वातापी जिंकले. त्याने वातापी कोंड, लक्षात घ्या, त्याने वातापी कोंड ही पदवी धारण केली होती. सिंह वर्मन पल्लव वंशात अनेक सिंह वर्मन होऊन गेले, पण या विशिष्ट पदव्याशी त्यांचा काही संबंध जोडला जात नाही. चिनी यात्रेकरू फाहियान यांनी कोणत्या शासकाच्या काळात भारतात प्रवास केला होता? समुद्रगुप्त, चंद्रगुप्त दुसरा, कुमारगुप्त पहिला आणि स्कंदगुप्त. तर उत्तर आहे चंद्रगुप्त दुसरा. फाहियान हा एक प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्खू आणि अनुवादक होता. त्याने इसवी सनाच्या 4थ्या शतकात भारतात प्रवास केला होता. त्यावेळी उत्तर भारतात गुप्त वंशाचा राजा चंद्रगुप्त दुसरा म्हणजेच विक्रमादित्य याचे शासन होते. फाहियान आपल्या प्रवासात बौद्ध धर्माशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थळांना भेटी दिली आणि बौद्ध ग्रंथांचे संकलन केले. समुद्रगुप्त हा चंद्रगुप्त दुसऱ्याच्या आधी होऊन गेलेला गुप्त वंशातील एक पराक्रमी राजा होता. कुमारगुप्त पहिला हा चंद्रगुप्त दुसऱ्यानंतर गुप्त वंशाचा शासक होता आणि स्कंदगुप्त हा कुमारगुप्त पहिल्याचा उत्तराधिकारी होता आणि गुप्त वंशाचा शेवटचा प्रभावी राजा मानला जातो. कोण? स्कंदगुप्त. आता खालीलपैकी कोणी मलाय द्वीपकल्प, सुमात्रा, जावा आणि आसपासच्या बेटावर राज्य करणाऱ्या शक्तिशाली सागरी राज्य श्री विजय विरुद्ध यशस्वी लष्करी मोहीम चालवली? अमोघ वर्ष, प्रताप रुद्र, राजेंद्र पहिला, विष्णू वर्धन. तर उत्तर आहे राजेंद्र पहिला हा चोल वंशाचा राजा राजेंद्र पहिला याने 11व्या शतकात श्री विजय साम्राज्य विरुद्ध एक यशस्वी मोहीम चालवली. या मोहिमेत त्याने श्री विजयच्या अनेक भागावर विजय मिळवलेला होता. अमोघ वर्ष राष्ट्रकूट वंशाचा हा राजा कला आणि साहित्याचा आश्रयदाता होता. प्रतापरुद्र हा काकतीय वंशाचा शासक होता. त्याचे राज्य दक्षिण भारतात होते. विष्णुवर्धन हा होयसल वंशाचा राजा होता आणि त्याचे राज्य दक्षिण भारतात होते. प्राचीन भारताच्या संदर्भात खालील जोड्या लावा. प्रादेशिक प्रदेश दिलेले आहे आणि प्रदेशातून वाहणारे नदी दिलेली आहे. आश्मक, गोदावरी, कंबोज, विपासा, बियास, अवंती, महानदी, कोसल, सरयू. तर पुढीलपैकी किती जोड्या जोडलेल्या आहेत? तर फक्त 2. त्या कोणत्या? तर बघूयात. जोडी 1 पहिली आणि चौथी म्हणजे आश्मक गोदावरी आणि कोसल सरयू या जोडलेल्या आहेत. आश्मक महाजनपदाची राजधानी गोदावरी नदीच्या काठी होती
आणि कोसल राज्याच्या जवळ सरयू नदी वाहत होती. कंबोज म्हणजे बिपास किंवा बियास हे वायव्य भारतात स्थित होते आणि त्याच्या जवळून सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या वाहत होत्या. विपासा म्हणजेच बियास त्याच्या पूर्वेकडे होती. अवंती महानदी हे चुकीचं आहे, कारण अवंती हे मध्य भारतात होते आणि त्याच्या जवळून शिप्रा आणि नर्मदा नद्या वाहत होत्या. महानदी त्याच्या पूर्वेकडे होती. ठीक आहे. पहिले गांधर्व महाविद्यालय एक संगीत प्रशिक्षण शाळा 1901 मध्ये विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी कोठे स्थापन केली? तर उत्तर आहे लाहोर. पहिले गांधर्व महाविद्यालय 1901 मध्ये विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे स्थापन केले. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाला नवीन दिशा दिली आणि अनेक शिष्य तयार केले. दिल्ली हे देखील संगीताचे महत्वाचे केंद्र आहे. तसं ग्वालियर पण आहे, पण तिथं हे कार्य झालेलं नव्हतं. उज्जैन हे एक प्राचीन ऐतिहासिक शहर आहे. आशोच्या शिलालेखावरून असे सूचित होते की प्रदेशिका, रचूक आणि युक्त हे खालीलपैकी कोणत्या स्तरावरील प्रशासनातील महत्वाचे अधिकारी होते? ग्राम स्तरावरील प्रशासन, जिल्हास्तरीय प्रशासन, प्रांतीय प्रशासन आणि केंद्रीय प्रशासनाचा स्तर. तर उत्तर आहे जिल्हास्तरीय प्रशासन. अशोकाच्या शिलालेखानुसार प्रदेशिका, रचूक आणि युक्त हे अधिकारी मौर्य साम्राज्यातील जिल्हा स्तरावरील प्रशासनामध्ये महत्वाचे होते. त्यांना विविध प्रशासकीय आणि न्यायिक जबाबदाऱ्या सोपवलेल्या होत्या. ग्रामस्तरीय प्रशासन, ग्राम प्रशासनासाठी ग्रामिक आणि ग्रामवृद्ध यासारखे अधिकारी होते. प्रांतीय प्रशासनासाठी कुमार म्हणजे राजघराण्यातील व्यक्ती किंवा राज्यपाल नियुक्त केलेले असत. केंद्रीय प्रशासनाचा स्तर, केंद्रीय प्रशासनामध्ये सम्राट आणि त्यांचे मंत्री परिषद म्हणजेच अमात्य प्रमुख होते. असहकार आंदोलनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, काँग्रेसने सर्व वैध आणि शांततापूर्ण मार्गाने स्वराज्य प्राप्त करणे हे आपले उद्दिष्ट घोषित केले होते. बरोबर. जर एका वर्षाच्या आत स्वराज्य प्राप्त झाले नाही आणि सरकारने दडपशाहीचा अवलंब केला तर हे आंदोलन टप्प्याटप्प्याने सविनय कायदेभंग आणि कर न भरण्याच्या मार्गाने पुढे नेले जाईल. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर पहिलं आणि दुसरं असे दोन्ही विधान बरोबर आहे, कारण असहकार आंदोलनाचे प्रमुख उद्दिष्ट शांततापूर्ण आणि वैध मार्गाने स्वराज्य मिळवणे हे होतं आणि आंदोलनाची योजना टप्प्याटप्प्याने पुढे न्यायची होती. त्यात स्वराज्य न मिळाल्यास सविनय कायदेभंग आणि कर न भरण्याचा समावेश होता, विशेष जर सरकारने दडपशाही वापरली तर. ठीक आहे. त्याच्यानंतर खालील विधानाचा विचार करा. ऑस्ट्रिया, बल्गेरिया, क्रोएशिया, सर्बिया, स्वीडन आणि उत्तर मॅसेडोनिया वरीलपैकी किती देश उत्तर अंटार्क्टिका करार संघटनेचे म्हणजे नॅटोचे सदस्य आहेत? तर उत्तर आहे फक्त 3. ते कोणते? तर दिलेल्या देशापैकी बल्गेरिया, क्रोएशिया आणि उत्तर मॅसेडोनिया हे नॅटोचे सदस्य आहेत आणि ऑस्ट्रिया हा तटस्थ न्यूट्रल आहे, तो नॅटोचा सदस्य नाही. सर्बिया हे लष्करी दृष्ट्या तटस्थ आहे आणि स्वीडन हे ऐतिहासिक दृष्ट्या तटस्थ आहे. स्वीडन रशिया युक्रेन युद्धानंतर नॅटो सदस्यत्वासाठी अर्ज केला होता, पण सध्या म्हणजे तो मे 2025 पर्यंत तरी सदस्य झालेला नाहीये. खालील देशाचा विचार करा. बोलिव्हिया, ब्राझील, कोलंबिया, इक्वेडोर, पराग्वे, व्हेनेझुएला वरीलपैकी किती देशातून अँडीज पर्वतमाला जाते? तर फक्त 4. अँडीज पर्वतमाला बोलिव्हिया, कोलंबिया, इक्वेडोर आणि व्हेनेझुएला या 4 प्रदेशातून जाते. ज्या देशामधून अँडीज पर्वतमाला जात नाही ते कुठले? ब्राझील अँडीज पर्वतमाला ब्राझीलच्या पश्चिम भागावरून बरीच दूर आहे. पराग्वे अँडीज पर्वतमाला पराग्वेच्या पश्चिमेकडील भागापासून खूप दूर आहे. खालील जलाशयाचा विचार करा. टांगानिका तलाव, टोनले सॅप तलाव, पॅटोस लगून
यापैकी किती जलाशयातून विषुववृत्त जाते? तर एकही नाही. दिलेल्या जे काही पर्याय आहेत त्याच्यात एकही जलाशयातून विषुववृत्त जात नाही. टांझानिका तलाव हे पूर्व आफ्रिकेत आहे आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेला आहे. टोनले लॅप तलाव हा कंबोडियामध्ये आहे आणि विषुववृत्ताच्या उत्तरेला स्थित आहे. पॅटोस लगून हे दक्षिण अमेरिकेत ब्राझीलमध्ये आहे आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेला स्थित आहे. 2022-23 वर्षात हळदी संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. भारत जगातील हळदीचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. भारतात हळदीच्या 30 पेक्षा जास्त जातीची लागवड केली जाते. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू हे भारतातील प्रमुख हळद उत्पादक राज्य आहेत. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? तर पहिलं, दुसरं आणि तिसरं म्हणजे तिन्ही विधाने काय आहेत? बरोबर आहेत. भारत जगातील हळदीचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार आहे. भारतात हळदीच्या अनेक जातीची लागवड होते आणि महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू हे प्रमुख हळद उत्पादक राज्य आहेत. आता खालीलपैकी कोणते खंड विस्थापनाच्या म्हणजे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट घटकाचे पुरावे आहेत? पहिलं आहे विधान, ब्राझीलच्या किनाऱ्यावरील प्राचीन खडकाची पट्टा पश्चिम आफ्रिकेतील खडकाशी जुळते. घानामधील सोन्याचे साठे ब्राझीलच्या पठारावरून आले आहेत जेव्हा हे दोन खंड एकमेकाच्या बाजूला होते. भारतातील गोंडवाना भूभागातील अवसादाची प्रणाली दक्षिण गोलार्धातील 6 वेगळ्या भूभागामधील तत्सम प्रणालीशी जुळते. तर अचूक आहे पहिलं आणि दुसरं विधान. पहिलं विधान काय आहे? ब्राझीलच्या किनाऱ्यावरील प्राचीन खडकाचा पट्टा पश्चिम आफ्रिकेतील खडकाशी जुळतो. हे खंड विस्थापनाचा एक महत्वाचा पुरावा आहे. ब्राझील आणि पश्चिम आफ्रिकेतील किनारे आणि त्यावरील भूशास्त्रीय रचना म्हणजे प्राचीन खडक एकमेकाशी जुळतात हे दर्शवते की हे खंड पूर्वी एकत्र होते. त्याच्यानंतर तिसरं विधान, गोंडवाना प्रणालीतील अवसादाचे सामान्य स्वरूप आणि जीवाश्म दक्षिण गोलार्धातील अनेक खंडांमध्ये म्हणजेच भारत, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिकात आढळतात. हे खंड पूर्वी एकत्र जोडलेले होते याचा हा भक्कम पुरावा आहे. पर्याय 2 चुकीचे असण्याचं कारण काय आहे? घानामधील सोन्याचे साठे आणि ब्राझीलचे पठार यांच्यातील संभाव्य संबंध भूशास्त्रीय दृष्ट्या मनोरंजक असले तरी ते खंड विस्थापनाचा निर्विवाद पुरावा म्हणून स्थापित झालेले नाही. सोन्याच्या साठ्याची निर्मिती अनेक भूगर्भीय घटकावर अवलंबून असते आणि दोन खंडाच्या एकत्र असण्यामुळे ते तयार झाले हे निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणून पर्याय 2 हे चुकीचं आहे. म्हणजे पर्याय 2 हे कॉन्टिनेंटल ड्रिफ्टचं उदाहरण नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर विधान पहिलं आहे, विषुववृत्त आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये उपोष्ण कटिबंध आणि समशीतोष्ण प्रदेशामध्ये वातावरणीय धुळीच्या कणाचे प्रमाण जास्त असते. उपोष्ण कटिबंधीय आणि समशीतोष्ण घटकामध्ये कोरडे वारे कमी असतात. वरील विधानाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिलं विधान बरोबर आहे परंतु दुसरं विधान चुकीचं आहे. कारण उपोष्ण कटिबंध आणि समशीतोष्ण प्रदेशात वाळवंटी प्रदेश, मानवी वस्ती आणि औद्योगिक क्रियाकलाप जास्त असल्यामुळे वातावरणात धुळीचे कण जास्त असतात. दुसरं विधान चुकीचं आहे कारण उपोष्ण कटिबंधीय प्रदेशात उच्च दाबपट्टे असल्यामुळे कोरडे वारे उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेशातील वारे वाहतात. समशीतोष्ण प्रदेशात देखील पश्चिम वारे वाहतात ज्यामध्ये आर्द्रता असली तरी काही वेळा ते कोरडे असू शकतात. त्यामुळे 2 हे चुकीचं आहे की उपोष्ण कटिबंधीय आणि समशीतोष्ण प्रदेशामध्ये कोरडे वारे कमी असतात. खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, जानेवारीमध्ये उत्तर गोलार्धात समतापरेषा भूभागावरून जाताना विषुववृत्ताकडे वाकतात आणि समुद्रावरून जाताना ध्रुवाकडे वाकतात. दुसरं विधान आहे, जानेवारीमध्ये उत्तर गोलार्धात समुद्रावरील हवा भूभागावरील हवेपेक्षा जास्त उष्ण असते. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत याचं उत्तर द्यायचे दोन्ही विधानापैकी. तर अचूक उत्तर आहे विधान 1
आणि विधान 2 हे दोन्ही बरोबर आहेत आणि विधान 2 हे 1 चे स्पष्टीकरण आहे, म्हणून पर्याय क्रमांक ओ. ठीक आहे. आता जानेवारीमध्ये उत्तर गोलार्धात हिवाळा असतो, भूभाग लवकर थंड होते आणि लवकर गरम होते, तर समुद्राला थंड आणि गरम होण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे भूभागावर तापमान कमी असल्याने समताप रेषा विषुववृत्ताकडे कमी तापमानाकडे वागतात आणि समुद्रावर तापमान तुलनेने जास्त असल्याने समताप रेषा ध्रुवाकडे म्हणजे जास्त तापमानाकडे वागतात. हे विधान काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं विधान, जानेवारीमध्ये उत्तर गोलार्धात भूभाग थंड झालेले असतात, तर समुद्रातील पाणी हळूहळू उष्णता सोडत असल्याने समुद्रावरील हवा भूभागावरील हवेपेक्षा जास्त उष्ण असते. हे विधान देखील काय आहे? बरोबर आहे. कारण समुद्रावरील जास्त तापमान भूभागावरील कमी तापमानाला संतुलन करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे समताप रेषा समुद्रावरून जाताना ध्रुवाकडे वागतात म्हणजे जास्त तापमानाकडे वागतात आणि भूभागावरून जाताना विषुववृत्ताकडे वळतात म्हणजेच कमी तापमानाकडे वळतात. हे विधान 2चं 1 हे स्पष्टीकरण आहे. त्याच्यानंतर विधाने विचारात घ्यायची आहे. पहिलं विधान आहे, खडकावर पाण्याच्या परिणामाच्या संदर्भात खडू आणि अतिभेदक खडक म्हणून ओळखले जाते, तर चिकणमाती हा पूर्णपणे अभेदक किंवा अत्यंत कमी भेदक खडक म्हणून ओळखला जातो. विधान दुसरं आहे, खडू सच्छिद्र असतो आणि म्हणून पाणी शोषू शकतो. आणि तिसरं विधान आहे, चिकणमाती अजिबात सच्छिद्र नसते. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे फक्त विधान 2 बरोबर आहे आणि ते विधान 1 चे स्पष्टीकरण करते. पहिलं विधान बरोबर आहे, कारण खडू हा सच्छिद्र असल्याने पाणी त्यात सहज प्रवेश करू शकते, तर चिकणमाती कण खूप बारीक असल्याने ते पाण्यात प्रवेश करण्यास अडथळा निर्माण करते. दुसरं विधान बरोबर, कारण खडूमध्ये लहान मोठे छिद्र असल्यामुळे पाणी शोषू शकते. तिसरं विधान चुकीचं, कारण चिकणमाती सच्छिद्र असते पण तिचे छिद्र खूप लहान असतात, त्यामुळे पाणी त्यात हळूहळू प्रवेश करते आणि तिची भेदकता कमी असते. म्हणून दुसरं विधान हे 1 चं स्पष्टीकरण करते, कारण खडू सच्छिद्र असल्यामुळे तो भेदक असतो आणि विधान 3 चुकीचं असल्याने विधान 1 चं स्पष्टीकरण करत नाही. खालील विधाने विचारात घ्या. वातावरण नसल्यास पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र तापमान गोठणबिंदूच्या खाली असेल. वातावरणाद्वारे शोषलेली आणि अडकलेली उष्णता आपल्या ग्रहाचे सरासरी तापमान राखते. वातावरणातील वायू जसे की कार्बन डायऑक्साईड उष्णता शोषून घेण्यास आणि अडकून ठेवण्यास विशेष चांगले आहेत. तर अचूक उत्तर आहे तिन्ही पर्याय 1 म्हणजे विधान 1, 2, 3 हे बरोबर आहेत. कारण वातावरण पृथ्वीला उष्ण ठेवते आणि तापमान संतुलित राखण्यास मदत करते. वातावरणातील काही वायू विशेषतः कार्बन डायऑक्साईड उष्णता शोषून घेतात आणि ग्रीन हाऊस वायूचा परिणाम दर्शवतात. वातावरण नसल्यास पृथ्वी थंडगार झाली असती. राष्ट्रीय गोकुळ मिशन बाबत किंवा बद्दल खालील विधाने विचारात घ्या. ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या उन्नतीसाठी हे महत्त्वाचे आहे, कारण बहुतेक कमी उत्पन्न देणारे देशी प्राणी लहान आणि सीमांत शेतकरी आणि भूमिहीन मंजुराकडे आहे. दुसरं विधान, देशी गायी आणि म्हशीचे संगोपन आणि संवर्धन वैज्ञानिक आणि समग्र पद्धतीने वाढवण्यासाठी त्याची सुरुवात झाली. कोणते विधान बरोबर आहे? विधान पहिलं आणि दुसरं दोन्ही बरोबर आहे, कारण राष्ट्रीय गोकुळ मिशन हे ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्याकडे असलेल्या देशी पशुधनाची उत्पादकता वाढवण्यास मदत करते. या मिशनमध्ये मुख्य उद्देश देशी गायी आणि म्हशीचे वैज्ञानिक आणि समग्र पद्धतीने संगोपन आणि संवर्धन करणे आहे. ठीक आहे. आता पुढचं विधान 1. अभ्यासावरून असे दिसून येते की सिमेंट उद्योगातून होणारे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन जागतिक कार्बन उत्सर्जनाच्या 5% पेक्षा जास्त आहे. दुसरं विधान, सिमेंट तयार करताना सिलिकायुक्त चिकणमाती चुनखडीमध्ये मिसळली जाते. तिसरं विधान, सिमेंट निर्मितीसाठी क्लिकर उत्पादनादरम्यान चुनखडीचे चुन्यामध्ये रूपांतर होते.
अचूक उत्तर सी, फक्त विधान 2 आणि विधान 3 बरोबर आहे आणि ते विधान 1 चे स्पष्टीकरण करत नाही. विधान 1 बरोबर आहे, कारण सिमेंट उत्पादन प्रक्रिया मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करते आणि जागतिक कार्बन उत्सर्जनामध्ये त्याचा महत्वाचा वाटा आहे. विधान 2 बरोबर आहे, कारण सिमेंट उत्पादन सिलिकायुक्त चिकणमाती आणि चुनखडी हे प्रमुख घटक म्हणून वापरले जातात. आणि विधान 3 हे बरोबर आहे, कारण क्लिकर उत्पादनादरम्यान उच्च तापमानावर चुनखडीचे रासायनिक रूपांतरण होऊन चुना म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड तयार होते, म्हणून पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आणि विधान 2 आणि 3 दोन्ही सिमेंट उत्पादन प्रक्रियेतील महत्वाचे टप्पे आणि घटक सांगतात, पण ते थेट विधान 1 मध्ये जे काही नमूद केलेलं आहे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण का जास्त आहे हे याचे स्पष्टीकरण देत नाही. कार्बन उत्सर्जन हे प्रामुख्याने चुनखडीच्या कॅल्सिनेशन प्रक्रियेतून आणि इंधन जळाल्यामुळे होतो, याचा उल्लेख विधान 2 आणि 3 मध्ये नाहीये, म्हणून अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 सी. ठीक आहे. खालील विधाने विचारात घ्या. विधान 1, 28व्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत म्हणजे कोपेक 28 भारताने हवामान आणि आरोग्य घोषणेवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. विधान 2, कोपेक 28 हवामान आणि आरोग्य घोषणा बंधनकारक आहे आणि त्यावर स्वाक्षरी केल्यास आरोग्य क्षेत्राचे डिकार्बोनायझेशन करणे अनिवार्य होते. आणि विधान 3, जर भारताच्या आरोग्य क्षेत्राचे डिकार्बोनायझेशन केले गेले तर त्याच्या आरोग्य सेवा प्रणालीची लवचिकता धोक्यात येऊ शकते. उपरोक्त विधानाच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहेत? तर फक्त 3 बरोबर आहे आणि ते विधान 1 चं स्पष्टीकरण करतं. तर बघा, पहिले विधान का बरोबर आहे? भारताने कोपेक 28च्या हवामान आणि आरोग्य घोषणेवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. 2 चुकीचं आहे, कारण कोपेक 28 हे हवामान आणि आरोग्य घोषणा बंधनकारक नाही, ती एक ऐच्छिक घोषणा आहे ज्यावर सदस्य देश स्वइच्छेने स्वाक्षरी करू शकतात. त्यामुळे स्वाक्षरी केल्यास आरोग्य क्षेत्राचे डिकार्बोनायझेशन करणे अनिवार्य होत नाही. आणि विधान 3 हे विधान संभवतः बरोबर असू शकते, कारण भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीतील जीवाश्म इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अचानक आणि जलद डिकार्बोनायझेशन केल्यास ऊर्जा पुरवठ्यात अडथळे येऊ शकतात आणि आरोग्य सेवाची प्रणालीची लवचिकता कमी होऊ शकते. याच कारणामुळे भारताने या घोषणेवर स्वाक्षरी करण्यास नकार दिलेला असावा. आता पुढचं विधाने विचारात घ्यायची. पहिलं विधान, वैज्ञानिक अभ्यासावरून असे दिसून येते की पृथ्वीच्या भ्रमण आणि अक्षात बदल होत आहे. दुसरं विधान, सौर वादळे आणि संबंधित कोरोनल मास इंजेक्शन पृथ्वीच्या बाह्य वातावरणावर प्रचंड प्रमाणात ऊर्जा फेकतात. तिसरं विधान, पृथ्वीवरील ध्रुवीय बर्फ वितळल्यामुळे पाणी विषुववृत्ताकडे सरळ दिशेने सरकते. तर फक्त पहिलं विधान बरोबर आहे, कारण पहिलं विधान वैज्ञानिक अभ्यासावरून असे दिसून आले आहे की पृथ्वीच्या भ्रमणगती आणि अक्षात सूक्ष्म बदल होत आहे. हे बदल अनेक खगोलीय आणि भूगोतिकीय कारणामुळे होतात. विधान 2 पण बरोबर आहे की सौर वादळे पृथ्वीच्या वातावरणावर ऊर्जा फेकतात, पण या घटनेचा थेट संबंध पृथ्वीच्या भ्रमण आणि अक्षातील बदलाशी जोडलेला नाही. विधान 3 चुकीचं, कारण ध्रुवीय बर्फ वितळल्यामुळे पाण्याचे वस्तुमान विषुववृत्ताकडे सरळ दिशेने सरकत नाही, तर वितळलेले पाणी महानगरामध्ये मिसळते आणि जागतिक जलचक्राचा भाग बनते. यामुळे पृथ्वीच्या वस्तुमानाच्या वितरणात बदल होतो आणि त्याचा पृथ्वीच्या अक्षावर परिणाम होऊ शकतो, पण ते सरळ दिशेने विषुववृत्ताकडे सरकत नाही. आता पुढचा प्रश्न, विधान 1, हवामान बदलावरील पॅरिस कराराचा अनुच्छेद 6 वर जागतिक स्तरावर शाश्वत विकास आणि हवामान बदलाच्या चर्चेत वारंवार चर्चा होते.
दुसरं विधान, हवामान बदलावरील पॅरिस कराराचे अनुच्छेद 6 कार्बन बाजाराचे तत्व निश्चित करते. तिसरं विधान, हवामान बदलावरील पॅरिस कराराचे अनुच्छेद 6 चा उद्देश सदस्य देशांना त्यांचे हवामान दृष्टीय साध्य करण्यासाठी आंतरदेशीय गैरबाजार धोरणे वाढवण्यास प्रोत्साहन देणे आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? फक्त विधान 2 आणि 3 हे विधान बरोबर आहे. बघा, पॅरिस कराराचा अनुच्छेद 6 हा एक महत्वाचा भाग आणि शाश्वत विकास तसेच हवामान बदलाच्या संदर्भात अनेक जागतिक चर्चेमध्ये त्याचा उल्लेख आणि विश्लेषण केले जाते. विधान दुसरं बरोबर आहे, कारण पॅरिसच्या कराराचा अनुच्छेद 6 कार्बनच्या स्थापनेसाठी आणि नियमनासाठी मार्गदर्शक तत्वे आणि चौकट प्रदान करतो. अनुच्छेद 6 मध्ये कार्बन बाजारासोबतच गैरबाजार आधारित सहकार्याच्या दृष्टिकोनांना प्रोत्साहन देण्याची तरतूद आहे, ज्यामुळे देश आपले उत्सर्जन कमी करण्याचा आणि हवामान बदलाचे उद्दिष्ट साध्य करू शकतात. पर्याय ए आणि बी मध्ये विधान 1 चे स्पष्टीकरण करतात असा उल्लेख आहे, जो पूर्णपणे योग्य नाही, आणि पर्याय 1 मध्ये वस्तुस्थिती सांगते हे अनुच्छेद 6 चर्चेत आहे. त्याचे कारणे आणि पैलू स्पष्ट करतात, त्यामुळे सी अधिक योग्य असं उत्तर वाटतं. खालीलपैकी कोणी आशिया आणि पॅसिफिक साठी नेचर सोल्युशन फायनान्स हब सुरू केले? आशियाई विकास बँक, आशिया पायाभूत गुंतवणूक बँक, नवीन विकास बँक आणि आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक. तर आशियाई योग्य उत्तर आहे आशियाई विकास बँक. आशियाई विकास बँकेने म्हणजे IDB ने आशियाई आणि पॅसिफिक प्रदेशावर निसर्गावर आधारित उपायासाठी वित्तपुरवठा वाढवण्यासाठी नेचर सोल्युशन फायनान्स हब सुरू केले आहे. आणि आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक याचा मुख्य उद्देश आशियातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वित्तपुरवठा करणे आहे. नवीन विकास बँक म्हणजे NDB ची स्थापना ब्रिक देशांनी केली आणि तिचा उद्देश सदस्य राष्ट्रांमध्ये विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करणे आहे. आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक ही जागतिक बँकेचा भाग आहे आणि तिचा उद्देश विकसनशील देशांमध्ये गरिबी कमी करणे आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे आहे. डायरेक्ट एअर कॅप्चर चा उद्योगमुक्त तंत्रज्ञानाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? हे कार्बन सिक्वेस्ट्रेशन एक मार्ग म्हणून वापरले जाऊ शकते. प्लास्टिक उत्पादन आणि अन्न प्रक्रिया उद्योगात हे एक मौल्यवान दृष्टिकोन ठरू शकते. विमान वाहतूक क्षेत्रात हायड्रोजन सोबत कार्बन एकत्र करून सिंथेटिक कमी कार्बन इंधन तयार करण्यासाठी ते कार्बनचा स्रोत असू शकते. तर तिन्ही विधान काय आहेत? बरोबर आहेत. डायरेक्ट एअर कॅप्चर हे तंत्रज्ञान वातावरणातील कार्बन डायऑक्साईड थेट शोषून घेते, त्यामुळे ते कार्बन सिक्वेस्ट्रेशनचा एक प्रभावी मार्ग ठरू शकते. शोषलेला कार्बन डायऑक्साईड प्लास्टिक आणि अन्न प्रक्रिया उद्योगात वापरला जाऊ शकतो. तसेच विमान वाहतूक क्षेत्रात हायड्रोजन सोबत कार्बन एकत्र करून सिंथेटिक कमी कार्बन इंधन तयार करण्यासाठी ते कार्बनचा स्रोत म्हणून उपयोगी ठरू शकतात. पिकॉट टॅरेटुला म्हणजेच गुटी टॉरेटुला संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ते एक सर्वभक्षी कवचधारी प्राणी आहे. भारतात त्याचा नैसर्गिक अधिवास फक्त काही वनक्षेत्रापर्यंत मर्यादित आहे. आपल्या नैसर्गिक अधिवासात ती एक वृक्षवासी प्रजाती आहे. तर पहिलं विधान चुकीचं आहे, ते सर्वभक्षी कवचधारी प्राणी आहे, हे चुकीचं आहे. कारण पिकॉक टॉरेटुला हा एक प्रकारचा कोळी म्हणजे स्पायडर आहे, कवचधारी प्राणी नाही. तसेच ते मुख्यतः कीटक आणि इतर लहान प्राणी खातात, त्यामुळे ते सर्वभक्षी पण नाहीयेत. आता पर्याय 2 आणि 3 म्हणजे विधान 2 आणि 3 बरोबर आहे. कारण पिकॉक टॉरेटुला भारतात फक्त आंध्र प्रदेशातील काही विशिष्ट वनक्षेत्रामध्ये नैसर्गिकरित्या आढळतो. याचा अधिवास काय आहे? मर्यादित आहे.
आणि तिसरं विधान, पिकॉक टारंटुला हा वृक्षवासी प्रजाती आहे, म्हणजे तो झाडावर आणि त्याच्या भोवती राहतो. तो आपले जाळे झाडांच्या फांद्यामध्ये आणि डोल्यामध्ये बनवतो. खालील विधाने विचारात घ्या. भारतात कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 चे प्रति व्यक्ती उत्सर्जन 0.5 टन CO2 पेक्षा कमी आहे. हे विधान चुकीचं आहे. इंधन ज्वलनातून होणाऱ्या CO2 उत्सर्जनाच्या बाबतीत आशिया पॅसिफिक प्रदेशात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. बरोबर. भारतातील CO2 उत्सर्जनाचे सर्वात मोठे स्रोत वीज आणि उष्णता उत्पादक आहेत. हे विधान पण बरोबर आहे. ठीक आहे. तर अचूक विधान कुठलं आहे? पर्याय क्रमांक म्हणजे विधान पहिलं चुकीचं आहे, दुसरं आणि तिसरं बरोबर आहे. पहिलं का चुकीचं आहे? कारण पहिल्या विधानामध्ये काय सांगितले, भारताचे प्रति व्यक्ती कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन 0.5 टन CO2 पेक्षा जास्त आहे. कारण इथं काय 0.5 टन CO2 टन पेक्षा कमी आहे असं म्हटलेलं आहे. आणि जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये हे प्रमाण साधारणतः 1.9 टन प्रति व्यक्ती होते. दुसरं विधान बरोबर आहे, कारण इंधन ज्वलनातून होणाऱ्या कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाच्या बाबतीत चीन नंतर भारताचा आशिया पॅसिफिक प्रदेशात दुसरा क्रमांक लागतो. आणि तिसरं विधान पण बरोबर आहे, कारण भारतात वीज आणि उष्णता निर्मितीसाठी कोळशाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि ज्यामुळे हे क्षेत्र कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचे सर्वात मोठे स्रोत आहेत. त्याच्यानंतर जोड्या लावा. एकीकडे वनस्पती दिलेल्या आहे आणि त्याचे वर्णन केलेलं आहे. तर आता हे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. मी योग्य तेच वाचतो कारण की ते लक्षात राहायला सोपं जाईल. आले याची योग्य जोडी आहे आभासी खोड असलेली वनस्पती. आले हे रायझोम असलेले एक रोपटे आहे आणि त्याचे दिसणारे खोडे पाण्याच्या आवरणाने बनलेले आभासी खोड असते. ठीक आहे. आता मालाबारी पालक शाकीय वेल, हे बरोबर आहे. मालाबारी पालक ही एक मासल आणि शालीय वेल आहे जी आधाराच्या मदतीने वाढते. पपई काष्ठमय झुडूप. पपईचे झाड हे वेगाने वाढणारे आणि कमी कालावधीत फल देणारे असून त्याची रचना काष्ठमय झुडपासारखी असते. हे 3 बरोबर होते. आता चुकीचे कुठले होते? कासवा. ओके. काष्ठमय झुडूप. कासवा हे खरं तर एक झुडूप आहे, पण ते पूर्णपणे काष्ठमय नाही. ते एक बहुवर्षीय रोपटे आहे ज्याची वाढ जाडसर आणि काही प्रमाणात काष्ठमय असते. त्यामुळे ही जोडी पूर्णपणे सत्य नाही किंवा योग्य नाही. पुदिना वार्षिक झुडूप. पुदिना हे वार्षिक किंवा बहुवार्षिक रोपटे आहे, पण ते झुडूप नाही. त्याची वाढ लहान आणि पसरट आहे, त्यामुळे ही जोडी पण योग्य नाही. म्हणून फक्त 3 जोड्या योग्यपणे जोडलेल्या आहेत. ते म्हणजे आले आभासी खोड, मालाबारी पालक शाकीय वेल, पपई काष्ठमय झुडूप. ठीक आहे. आता पुढे पृथ्वी ग्रहाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. वर्षावन महासागरापेक्षा जास्त ऑक्सिजन तयार करतात. सागरी फायटोप्लॅंक्टन आणि प्रकाश संश्लेषी जीवाणू जगातील सुमारे 50% ऑक्सिजन तयार करतात. चांगल्या ऑक्सिजनयुक्त पृष्ठभागाच्या पाण्यात वातावरणातील हवेपेक्षा अनेक पटीने जास्त ऑक्सिजन असतो. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? तर फक्त पर्याय क्रमांक 2 विधान बरोबर आहे, जे साखी फायटोप्लॅंक्टन हे आणि प्रकाश संश्लेषी जीवाणू जगातील सुमारे 50% ऑक्सिजन तयार करतात. आणि जरी वर्षावन मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तयार करत असले, पहिलं विधान का चुकीचं आहे? जरी वर्षावन मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तयार करत असले तरी जगातील बहुतेक ऑक्सिजन महासागरातील सागरी फायटोप्लॅंक्टन आणि प्रकाश संश्लेषणी जीवाणूमुळे तयार होते. आणि दुसरं विधान बरोबर का आहे? सागरी फायटोप्लॅंक्टन आणि प्रकाश संश्लेषी जीवाणू प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून सागरातील सुमारे 50% ऑक्सिजन तयार करतात. तिसरं का चुकीचं आहे? वातावरणातील हवेमध्ये पाण्यापेक्षा ऑक्सिजनची घनता खूप जास्त असते. पाण्यात ऑक्सिजन विरघळलेला असतो आणि त्याची मात्रा तापमानावर आणि दाबावर अवलंबून असते, पण ते हवेतील ऑक्सिजनच्या तुलनेत खूप कमी असते. त्याच्यानंतर खालील प्रकारच्या वाहनाचा विचार करा. पूर्णपणे बॅटरीवर चालणारे इलेक्ट्रिक वाहने, हायड्रोजन इंधन सेल वाहने, इंधन सेल इलेक्ट्रिक संकरित वाहने. वरीलपैकी
किती वाहनांना पर्यायी पॉवर ट्रेन वाहने म्हणजे अल्टरनेटिव्ह पॉवर ट्रेन व्हेकल मानले जाते? पर्याय आहे फक्त 1, 2, 3 आणि एकही नाही. तर सर्व म्हणजे पर्याय तिन्ही नाही पॉवर ट्रेन वाहने म्हटले जाते. कारण हे तिन्ही प्रकार पारंपरिक जीवाश्म इंजिनावर चालणाऱ्या वाहनांना पर्यायी म्हणून विकसित केलेले आहेत. त्यामुळे या तिन्ही पर्यायांना काय म्हणतात? पॉवर ट्रेन म्हणतात. ठीक आहे. मानवरहित हवाई वाहनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. सर्व प्रकारची UAV उभ्या दिशेने उतरू शकतात. सर्व प्रकारची UAV स्वयंचलित ओव्हरिंग म्हणजे स्थिर हवेत तरंगणे करू शकतात. सर्व प्रकारच्या UAV केवळ बॅटरीचा वापर ऊर्जा पुरवठ्याचे साधन म्हणून करू शकतात. वरीलपैकी किती विधाने बरोबर आहेत? तर एकही विधान बरोबर नाहीये. कारण काय ते बघूयात. पहिले विधान का चुकीचं आहे की सर्व प्रकारच्या UAV उभ्या दिशेने उतरू शकत नाहीत. उदाहरणार्थ फिक्स्ड विंग UAV हे विमानाच्या पद्धतीने धावपट्टीवर उतरतात. केवळ मल्टीस्टोरी UAV उभ्या दिशेने उतरू शकतात. दुसरे विधान का चुकीचं आहे? कारण सर्व प्रकारच्या UAV स्वयंचलित ओव्हरिंग करू शकत नाही. हे वैशिष्ट्य प्रामुख्याने मल्टीस्टोर UAV मध्ये आढळते, जेथे प्रत्येक स्टोरची गती नियंत्रित करून ते एकाच ठिकाणी स्थिर राहू शकतात. फिक्स विंग UAV ला ओव्हरिंगसाठी सतत हवेचा प्रवाह आणि विशिष्ट प्रणालीची आवश्यकता असते आणि ते सामान्यतः स्वयंचलित ओव्हरिंग करू शकत नाही. त्याच्यानंतर तिसरं विधान का चुकीचं आहे? कारण UAV ऊर्जेसाठी विशिष्ट स्त्रोताचा वापर करतात. बॅटरी हे लहान आणि मध्यम आकाराच्या UAV साठी एक सामान्य ऊर्जा स्त्रोत आहे, पण ते मोठे UAV इंधन सेल किंवा अंतर्गत ज्वलन इंधन देखील वापरू शकतात. त्यामुळे सर्व प्रकारच्या UAV केवळ बॅटरीवर अवलंबून नसतात. इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरीच्या संदर्भात खालील घटकाचा विचार करा. कोबाल्ट, ग्राफाइट, लिथियम, निकेल या वरीलपैकी किती घटक सामान्यतः बॅटरी कॅथोड बनवतात? तर उत्तर आहे फक्त 3. बघा, इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरीच्या कॅथोडमध्ये सामान्यतः कोबाल्ट, लिथियम आणि निकेल असतं. या घटकाचा वापर केलेला असतो. हे घटक लिथियम आयन बॅटरीच्या कॅथोडसाठी आवश्यक असलेल्या रासायनिक गुणधर्म पुरवतात. आणि ग्राफाइट याच्यात नसतं, कारण ग्राफाइट हे कार्बनचे एक रूप आहे आणि ते लिथियम आयन बॅटरीच्या एनोड मध्ये लिथियम आयन साठवण्यासाठी केला जातो. इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरीच्या मध्ये त्याचा वापर नसतो. ठीक आहे. खालील गोष्टी विचारात घ्या. सिगाराचे थोटके, चष्म्याचे भिंग, मोटारीचे टायर यापैकी किती वस्तूमध्ये प्लास्टिक असते? फक्त 1, 2, 3 किंवा सर्व? तर सर्व तिन्ही मध्ये प्लास्टिक असते. सिगारेटचे थोटक्यामध्ये सिगारेटच्या फिल्टरमध्ये सेल्युलोज ऍसिड नावाचे प्लास्टिक असते. चष्म्याचे भिंग, अनेक चष्म्याचे भिंग प्लास्टिक पासून बनवलेले असतात. उदाहरणार्थ पॉलिकार्बोनेट किंवा ॲक्रेलिक. मोटारीचे टायर मध्ये सिंथेटिक रबर वापरला जातो, जो एक प्रकारचा प्लास्टिकच असतो. आता पुढचं, खालील पदार्थाचा विचार करा. इथेनॉल, नायट्रोग्लिसरीन, युरिया यापैकी किती पदार्थांच्या उत्पादनात कोळसा वायुकरण तंत्रज्ञान म्हणजे कोल गॅसिफिकेशन टेक्नॉलॉजी वापरली जाऊ शकते? फक्त 1, 2, 3 आणि एकही नाही. तर फक्त 2. बघा, कोळसा वायुकरण तंत्रज्ञानाचा वापर इथेनॉल आणि युरियाच्या उत्पादनात केला जातो. इथेनॉल आणि युरियाच्या उत्पादनात कोल गॅसिफिकेशन टेक्नॉलॉजी वापरली जाऊ शकते. कोळसा वायुकरण करून तयार झालेले सीन गॅस कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजनचे मिश्रण या दोन्ही पदार्थांच्या निर्मितीसाठी महत्वाचा कच्चा माल आहे. आता जो नायट्रोग्लिसरीनच्या उत्पादनात कोळसा वायू तंत्रज्ञान थेट वापर होत नाही. नायट्रोग्लिसरीन हे ग्लिसरॉलच्या नायट्रोजन प्रक्रियेतून तयार होते. Cl20, HMX आणि LLM105 या रासायनिक पदार्थाचे सामान्यतः वैशिष्ट्ये काय आहेत, ज्याबद्दल माध्यमांमध्ये कधी कधी चर्चा होते? हे हायड्रोक्लोरोकार्बन रेफ्रिजरंटचे पर्याय आहेत. हे लष्करी शस्त्रामध्ये स्फोटक आहेत. हे क्रूज क्षेपणास्त्रासाठी उच्च ऊर्जा इंधन आहेत. हे रॉकेट क्षेपणास्त्रासाठी इंधन आहेत. तर योग्य उत्तर आहे हे लष्करी
शस्त्रामध्ये स्फोटक आहेत, कारण CL-20, HMX आणि LLM-105 हे सर्व उच्च क्षमता असलेले स्फोटके पदार्थ आहेत जे लष्करी शस्त्रामध्ये वापरले जाते. त्याचे स्फोटक क्षमता आणि स्थिरता यांना विशेष बनवते. हायड्रोफ्लोरोकार्बन रेफ्रिजरेटमध्ये एक पर्याय म्हणून वापर त्यांचा होत नाही. स्फोटक पदार्थ आहेत ते शीतक नाहीयेत. क्रूज क्षेपणास्त्रासाठी ऊर्जा इंधन म्हणून वापर होतो, हे चुकीचं आहे, कारण इंधन मधून नव्हे तर स्फोटक म्हणून वापरले जातात. क्रूज क्षेपणास्त्रासाठी विशेष प्रकारची इंधने वापरली जातात. हे रॉकेट क्षेपणास्त्रासाठी इंधन आहे, हे चुकीचं आहे, कारण रॉकेट क्षेपणास्त्रासाठी घन किंवा द्रव इंजिने वापरली जातात, ही स्फोटके नाही. ओके, आता खालील विधाने विचारात घ्या. अशी अपेक्षा आहे की मायोराना एक चिप क्वांटम संगणक शक्य करेल. दुसरं आहे मायोराना एक चिप अमेझॉन वेब सिरीजद्वारे सादर करण्यात आली आहे. तिसरं डीप लर्निंग हे मशीन लर्निंगचा उपसंच आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर फक्त 1 आणि 3 बरोबर. पहिलं विधान का बरोबर आहे की मायोराना एक चिप ही क्वांटम बिट्स म्हणजे क्यूबिट्स तयार करण्यासाठी मायोराना फर्मियनचा वापर करण्याच्या दृष्टीने एक संशोधन प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे क्वांटम संगणकाच्या क्षेत्रात प्रगती होण्याची अपेक्षा आहे. दुसरं विधान का चुकीचं आहे? कारण मायोराना एक चिप अमेझॉन वेब सिरीजद्वारे नव्हे तर मायक्रोसॉफ्टद्वारे तयार करण्यात आलेली आहे. डीप लर्निंग तिसरं विधान का बरोबर आहे? कारण डीप लर्निंग हे मशीन लर्निंगचा एक उपसंच आहे जे कृत्रिम न्यूरल नेटवर्कच्या अनेक स्तराचा वापर करून मोठ्या प्रमाणात डेटा विश्लेषण करते आणि जटिल नमुने ओळखते. खालील विधाने विचारात घ्या. मोनोक्लोनल अँटीबॉडीज संदर्भात ज्यांच्या बातम्यांमध्ये अनेकदा उल्लेख असतो, हे मानव निर्मित प्रथिने आहेत. विशिष्ट ऑक्सिजनला बांधण्याची क्षमता असल्यामुळे ते रोग प्रतिकारक शक्तीच्या कार्याला उत्तेजित करतात. त्यांचा उपयोग निपा विषाणूसारख्या विषाणूजन्य संसर्गाच्या उपचारात केला जातो. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पहिलं विधान हे मानवरहित प्रथिने आहेत, हे बरोबर आहे, कारण मोनोक्लोनल अँटीबॉडीज प्रयोगशाळेत विशिष्ट पेशीपासून तयार केलेली प्रथिने आहेत, त्या नैसर्गिकरित्या तयार होत नाहीत. दुसरं विधान विशिष्ट अँटीजेनला बांधण्याची क्षमता असल्यामुळे ते रोग प्रतिकारक शक्तीच्या कार्याला उत्तेजित करतात. अंशतः बरोबर आहे पण अधिक अचूक नाही, कारण मोनोक्लोनल अँटीबॉडीजची क्रिया करण्याची पद्धत नेहमी उत्तेजित करण्याची नसते, तरी त्या अप्रत्यक्षपणे रोग प्रतिकारक प्रतिसादामध्ये मदत करू शकतात, कारण त्या अँटीजेनला लक्ष्य करतात. विधान तिसरं, त्याचा उपयोग निपा विषाणूसारख्या विषाणूजन्य संसर्गाच्या उपचारात केला जातो, हे बरोबर आहे, कारण मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा उपयोग अनेक विषाणूजन्य संसर्गाच्या उपचारात आणि प्रतिबंधात केला जातो. निपा विषाणू संसर्गासाठी देखील मोनोक्लोनल अँटीबॉडीज विकसित केल्या जात आहेत आणि काही प्रमाणात त्याचा उपयोग केला गेलेला आहे. अचूक उत्तर द्यायचं तर पर्याय क्रमांक 1 फक्त 1 आणि 2 बरोबर आहे. 3 पूर्णता बरोबर म्हणजे विधान दुसरं पूर्णता बरोबर नाही. खालील विधाने विचारात घ्या. कोणताही विषाणू समुद्राच्या पाण्यात जिवंत राहू शकत नाही. कोणताही विषाणू जीवाणूंना संक्रमित करू शकत नाही. कोणताही विषाणू यजमान पेशीमध्ये सेल्युलर ट्रान्सक्रिप्शनल ऍक्टिव्हिटी बदलू शकत नाही. वरीलपैकी किती विधाने बरोबर आहेत? एकही नाही, कारण पहिल्या विधानामध्ये अनेक प्रकारचे विषाणू समुद्राच्या पाण्यात जिवंत राहू शकतात. सागरी विषाणू हे सागरी परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ते जीवाणू इतर सूक्ष्म जीवांना संक्रमित करतात. दुसरं विधान चुकीचं आहे, कारण विषाणू जीवाणूंना संक्रमित करू शकतात. अशा विषाणूंना बॅक्टेरियोफेज म्हणतात. बॅक्टेरियोफेज विषाणूच्या पेशीमध्ये प्रवेश करून त्याची प्रतिकृती तयार करतात आणि शेवटी जीवाणू पेशी नष्ट करतात. तिसरं विधान चुकीचं, कारण विषाणू यजमान पेशीमधील सेल्युलर ट्रान्सक्रिप्शनल
ऍक्टिव्हिटीमध्ये बदल घडवून आणू शकतात। विषाणू त्यांच्या जनुकीय सामग्रीचा वापर करून यजमान पेशीच्या यंत्रणेला आपल्या प्रतिकृती बनवण्यासाठी निर्देशित करतात, त्यामुळे यजमान पेशीच्या सामान्य कार्यामध्ये बदल होतो। खालील विधाने विचारात या। सक्रिय कार्बन म्हणजे ऍक्टिव्हेटेड कार्बन विविध उद्योगासाठी सांडपाणी आणि दूषित पदार्थांमध्ये प्रदूषक काढण्यासाठी एक चांगले आणि आकर्षक साधन आहे। दुसरं विधान, सक्रिय कार्बन मध्ये मोठे पृष्ठभाग क्षेत्र आणि जड धातू शोषून घेण्याची ऑब्झॉर्बिंग तीव्र क्षमता असते। तिसरं विधान, उच्च कार्बन सामग्री असलेल्या पर्यावरणीय कचऱ्यातून सक्रिय कार्बन सहजपणे संश्लेषित करता येते। उपरोक्त विधानाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे विधान 2 आणि विधान 3 दोन्ही बरोबर आहे आणि विधान 1 चे स्पष्टीकरण करतात। पहिलं विधान बरोबर आहे, कारण सक्रिय कार्बनचा वापर प्रदूषक काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो। दुसरं विधान बरोबर आहे, कारण सक्रिय कार्बन मध्ये प्रचंड मोठे पृष्ठभाग क्षेत्र असते आणि त्यामुळे जड धातू सारख्या अनेक प्रदूषकांना शोषून घेण्याची त्यांची क्षमता खूप जास्त असते। हे वैशिष्ट्य विधान 1 चे नमुने असलेल्या त्यांच्या उपयुक्ततेचे कारण आहे। तिसरं विधान बरोबर आहे, कारण नारळाच्या शेंड्या, लाकूड आणि कृषी कचरा यासारख्या उच्च कार्बनी सामग्री असलेल्या पर्यावरणीय कचऱ्याचा वापर करून सक्रिय कार्बनचे उत्पादन करणे शक्य आहे। हे सक्रिय कार्बनला एक टिकाऊ आणि स्वस्त उपाय बनवते, जे विधान 1 मध्ये नमूद केलेल्या त्याच्या आकर्षकतेचे एक कारण आहे।